काय प्रश्न तर भरपूर आहे. आज रोजी सवंदगाव ग्रामपंचायतचा दर धरलं तर जवळपास 250 शेतकरी या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे. इथं स्थानिक आमदाराची चुकी, तहसीलदाराची चुकी का तलाठ्याची चुकी. आज रोजी सवंदगाव मधील जवळपास 100 ते 150 शेतकऱ्यांचे आधार चुकीचे, काहींचे मोबाईल नंबर चुकीचे, काहींचे खाते चुकीचे. पण अनुदान या ठिकाणी आजपर्यंत 2 महिने उलटून गेले तरी 250 शेतकऱ्यांचे अनुदान या ठिकाणी प्रलंबित आहे सवंदगाव जे मध्ये. मिळालं ते किती मिळालं? तर माझ्या घरातलंच मी स्वतःच वैयक्तिक सांगू शकतो की माझ्या वडिलांच्या नावावर 9 एकर शेती आहे. तर त्यावर जवळपास फक्त 2 हेक्टरचीच मर्यादापर्यंत भेटलं. शासनानं जवळपास 3 हेक्टर पर्यंत सांगितले. हेक्टरी किती मिळाले? हेक्टरी ते 10,000 रुपये आपले रब्बीच्या हे लागवडीसाठी आणि 7,500 रुपयांना हेक्टर मध. 7,500 हेक्टरीने मिळाले का? हा, आज 7.5 ना म्हणजे त्याचा निकष 9 एकरापासून 5 एकरापर्यंत आलेला आहे. बरं. त्या हिशोबाने त्यांना आपल्याला वर्गीकरण करून या ठिकाणी दिलं 7,500 रुपये. मग आपल्या पश्चिम महाराष्ट्रात काय असं 17,000 ने भेटले? तर तिथल्या प्रतिनिधीची चुकी आहे आपल्याकडच्या. आपल्याकडचं मग बरोबर आहे ना. का असं का होतं? आपलेच का कमी पडत आहे? आपले काय कमी पडताय त्यांना आता त्यांना विचारावं लागेल आपल्याला काय कमी पडताय तुम्हाला. इकडून मतदार इथून मतदान करणार आहे, त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना आपण निवडून दिलेलं आहे. तिथून त्यांनी वर प्रोसेस करायचं त्यांचं काम आहे. शेतकरी कुठपर्यंत प्रोसेस करणार आहे त्यांची. पण आता याचा रोष व्यक्त होईल का? मग 100% होणार. विरोधक कसं होणार? सगळे सत्तेतलेच आहे. सगळे सत्तेतले, फक्त विरोधक झाले, मतदार विरोधक झाले. हा. सत्तेत सगळे सत्तेतच आहे. हा. प्रत्येक जण विरोधात झालेला आहे इथं. बीजेपीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनाच आमने सामने आज रोजी.